नमस्कार मित्रांनो, या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आता 2 दिवसापूर्वी जी माझी गाडी ॲक्सिडेंट झाली 4 व्हीलर, आणि त्या गाडीला मी घेऊन शोरूमला गेलो होतो इन्शुरन्स क्लेमसाठी। तर इन्शुरन्स क्लेमसाठी मी गाडी ज्यावेळी त्यांच्याकडे घेऊन गेलो तर एवढं आहे की ज्यावेळी आपला इन्शुरन्स संपत येतो त्यावेळी ते 1-2 महिने अगोदरच कॉल करायला चालू करतात की तुमचा इन्शुरन्स संपत येत आहे आणि तुम्ही इन्शुरन्स या तारखेच्या अगोदर काढून घ्या। तर 5-50 वेळा ते कॉल करतात त्या गोष्टीसाठी। पण प्रत्यक्षात ज्यावेळी जी घटना घडते, ज्यावेळी गाडीचा अपघात होतो आणि ज्यावेळी आपण ती गाडी त्या शोरूमकडे घेऊन जातो इन्शुरन्स क्लेमसाठी, तर त्यावेळी त्यांच्याकडून जे रिॲक्शन, ज्या प्रतिक्रिया असतात त्या खूप वेगळ्या असतात। म्हणजे ज्यावेळी घटना घडते त्यावेळी प्रत्यक्ष त्यांच्याकडून जे काही बोललं जातं, जे काही सांगितलं जातं, आणि ज्यावेळी प्रत्येक वर्षी आपण त्या गाडीचा इन्शुरन्स काढत असतो, घेत असतो, आणि घेणं हे गरजेचं आहे। पण ज्यावेळी जी घटना घडते त्यावेळी प्रत्यक्षदर्शी ज्यावेळी त्यांच्याकडून ज्या गोष्टी बोलल्या जातात, सांगितल्या जातात, त्या इन्शुरन्स घेण्यापूर्वी ते लोक त्या पद्धतीनं बोलत नाहीत। तर त्या संदर्भात त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आल्या ते मी त्यांच्याकडून जे लोक होते त्यांचा व्हिडिओ तर मी बनवलेला आहे आणि तो आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसून येईल। तर त्याच्यानंतर त्यांचं जे म्हणणं आहे, जे काही त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांनी इन्शुरन्स क्लेमचे जे सांगतात की आम्ही आमचं काम अशा पद्धतीनं करतो, ते करतो आणि आम्ही सबमिट करतो, बाकी ते इन्शुरन्सचे एक्झिक्युटिव्ह येतील आणि सर्वे करतील आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या काय गोष्टी असतील त्या जे काय अप्रूव्हल होईल नाही होईल याच्यावरती त्यांनी काय स्टेटमेंट दिले ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येईल। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तसेच इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, कारण इन्शुरन्स क्लेमसाठी काय घटना होत असतात प्रत्यक्षात गाडीचा अपघात झाल्यानंतर हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं। तर याच्यामधून तुम्हाला नक्कीच ते समजून येईल। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला पाहूया आपण आता। नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आहोत आता शोरूमला गाडी घेऊन। ज्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला माझ्या, ती गाडी घेऊन आता शोरूमला आलो आहोत। तर आता आम्ही इन्शुरन्स क्लेमसाठी ते काय होतं आहे ते पाहणार आहोत। तर आता आम्ही शोरूममध्ये जात आहोत इन्शुरन्स क्लेमसाठी। गाडी ॲक्सिडेंट क्लेम हां, वाईट शर्ट घेतलं कोणाकडे? त्यांच्याकडे ते व्हाईट शर्ट का? त्यांच्याकडे का? झालं ते दोन मेजर गाडी नाही का? तारीख, गाडीचा नंबर, डेट ऑफ ॲक्सिडेंट कुठल्या डेटला, कुठल्या तारखेला झाला, प्लेस कुठल्या ठिकाणी झाला, किती वाजता झाला, डिटेल झाली, कुठून कुठे चालले ते, घटना कशी घडली। मी घरून ऑफिसला चाललो होतो, जाताना सिग्नलवर थांबलो, त्याच्यात मागून टू व्हीलर येऊन धडकला, माझ्या गाडीचे मागील बंपरचे नुकसान झालं। मराठीतलं तरी चांगलं। काम चालू आहे। नाही, सर्वे म्हणजे आज काही होणार नाही का? आज तुमच्या गाडीचं सगळं डॉक्युमेंटेशन होईल, क्लेम इंटिमेशन होईल इन्शुरन्सला, ओके, फायलिंग होईल, नंतर ॲडवायझर येतील, गाडी बघतील, ही सगळी कामं होतील आज। पण समजा सर्वेवर दुपारून आले तर सर्वे होईल। सर्वे झाला आज तर गाडी लगेच कामाला लागेल, पण सर्वे आज नाही झाला तर सर्वे सोमवारी होईल। सोमवारी सर्वेचा अप्रूव्हल आल्यानंतर मग काम चालू होईल। तरी साधारण किती दिवस? आम्हाला कामाला 2 दिवस पाहिजे सर, पण जोपर्यंत इन्शुरन्सचा अप्रूव्हल येते तोपर्यंत आम्हाला काम नाही करता। ठीक आहे ना। त्याच्यामध्ये माझं समोरचं पण मग एका वेळेस एकच ॲक्सिडेंट कव्हर होतो। ओके,
म्हणून आणि काय पुढचं काही असेल तर मला दाखवा तुम्ही काय तुम्ही मागचं बोलले म्हणून मी मागचं कारण एका वेळेस एकच इन्शुरन्स कव्हर होतो पुढचं जुना असेल तर कव्हर होत नाही. आता मागच्या महिन्यात ते मला तुमच्याकडून दुसरे मला भेटले होते आणि सांगितलं होतं, पण ते काय ऍक्च्युली आता ऍक्सिडेंटली झालं ते आता ह्याच महिन्यात झालं. असं कोणी सांगणार नाही कारण आता मी जवळजवळ इथे वर्षभरापासून या खुर्चीत आहे. ओके नाही नाही तसं नाही म्हणत सांगतो की मल्टिपल डॅमेजेस मिळत नाही आणि पुढे आम्ही गाडी पण परत पाठवत नाही. आम्ही सर्व कस्टमर सांगतो समजा तुम्ही गाडी घेऊन गेले तुमच्या जबाबदारी घेऊन जा. अजून जास्त दुसरं काही झालं त्याची जबाबदारी तुमची आहे ना. आता पॉलिसी पॉलिसी लागेल बरं का तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो सर. पॉलिसी लागेल गाडीचा आरसी लागेल स्मार्ट कार्ड किंवा पेपर असेल ना लांब पेपर आरसीचा तो तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड ओके आणि ड्रायव्हिंग लायसन्स. ठीक आहे या डॉक्युमेंट घेऊन या आतमध्ये जे मागचं असतं ते विदाऊट पेंटिंग येतं आणि मग तुमच्याकडे येऊन पेंटिंग होतं. त्याचं पेंटिंगचे चार्जेस पार्ट जो असतो ना हां तो विदाउट पेंट करूनच येतो मारुतीकडून. असं कसं? ट्रान्सपोर्टेशन मध्ये जे आहे ना हां पेंट करून कोणताच पार्ट पाठवत नाही मारुती. त्या ब्लॅक फायबर जे असतं ना ते ब्लॅक मध्ये येतं आपल्याला ते पेंट करतो आपण. ओके. मग त्याचे चार्जेस ते इन्शुरन्समध्ये हे होत नाही का? इन्शुरन्स कव्हर होतात हां पण जे पेंटिंगचे चार्जेस असतात ना ते 12.5% लेस होतात. आपले 12.5% जे असतात ते कस्टमर बेअर करतात आणि बाकीचे इन्शुरन्स कंपनी पेड करतात. ओके त्याच्यात पॉलिसीमध्ये मेन्शन असतं ते त्यांचा रिपोर्ट होतो इन्शुरन्स कंपनीचा लायबिलिटी रिपोर्ट. आता तुमची जी आहे झिरो डेप नाही आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी आहे. हां फायबरला 50% आणि मेटलला 40% कव्हर करते इन्शुरन्स. ओके. आणि आता समजा बाकी इकडे तिकडे जे काय असेल गाडीचं पूर्वीचं पहिलं ह्याच्यामध्ये तर काय ते इन्शुरन्स कंपनी नाही पण सर्वे होतो गाडीचा. आता तुमचं मल्टिपल आहे हां. पुढचं मागचं तुम्ही मागताय पण गाडीचा आधी सर्वे केला जाईल. सर्वे येतात जे ICSC लोंबार्डचे असतात ना ते सर्वे करतील गाडीचे फोटो काढले जातात. तुमचा जो क्लेम फॉर्म तुम्ही नमूद केलेला आहे त्याच्या अगेन्स्ट ते चेक करत असतात व्हेरिफिकेशन करतात. वाटलं तर तुमच्याकडनं ते स्पॉटचे फोटो देखील मागू शकतील. तर तुमच्याकडे काही स्पॉटचे फोटो आहेत का? स्पॉटचे फोटो काय स्पॉटचे फोटो म्हणजे आता हायवेवर घडलेली घटना आहे ती गाडी बाजूला घेऊन आपण म्हणजे घेतलेले फोटो आहेत. हां म्हणजे दोघे एकाच झालंय का? वन टाइम झालंय का? पुढचं डॅमेज मागचं डॅमेज. हां आता ते तिथं ती सिच्युएशनच नाही ना हायवेला थोडीच आपण त्या गोष्टी सर मॅनेज करू शकतोय कारण एक कसं आम्ही येणाऱ्या मागत नाही. आम्हाला रिक्वायरमेंट नसते ते इन्शुरन्स कंपनी मागत. आपण बाजूला अजून गाडी हायवेला बाजूला घेऊन त्याचे जे फोटो काढलेत आम्ही त्यावेळी ते आहे आपल्याकडे. ते इन्शुरन्स किंवा त्याचा व्हिडिओ पण आहे आपल्याकडे त्याचा. व्हिडिओ आहे ते सादर करायचे इन्शुरन्स कंपनीला. त्यानंतर डिसिजन दिलं आपल्याला. असं आहे आम्ही काही नाही म्हणत नाही. आम्ही काय रिपेअर आहे आज रिपेअर आहे. आम्ही फक्त गाडीचा तुमचा क्लेम रजिस्टर करणार सर्वेला बोलवणार सर्वे येईल त्यानंतर पुढचं जे काय प्रोसेस असेल ते सर्वे बघतो. पण मॅन्युअली मला काय म्हणायचं आहे काही गोष्टीमुळे आपण व्हिज्युअली जरी बघितलं तरी ते शक्यतो लक्षात यायला पाहिजे त्या लोकांना सुद्धा असं मला म्हणायचं कसं आहे. आहे तुम्ही नंतर मग कारण क्वेश्चन कस्टमर कसं असतात बरेच काही ओल्ड डॅमेजेस असतात म्हणजे आधीचं डॅमेज असतात त्यानंतर एका दिवस क्लेममध्ये करण्याचा प्रयत्न करतात. मग ते इन्शुरन्स कंपनीला ऑलरेडी त्यांना माहिती असतं की कोणतं जुनं डॅमेज आहे आता किंवा आता झालेलं ऍक्सिडेंट त्यांना समजतं. ठीक आहे ना जे काय आहे त्याप्रमाणे आता पॉलिसीमध्ये तुम्ही किती क्लेम करू शकता त्याला लिमिटेशन नाही परंतु जेव्हा झाला तेव्हाच क्लेम करायचं. ठीक आहे चालेल. मोबाईल नंबर सांगा. असं असलं गणपती हे उचलून नाही त्याचं काय नाही त्याचं काय विषय नाही जे आहे ते आहे. हॅलो हा नाही तिथला बंद करतो तेव्हा
आत्ताच आवाज आला तो. स्पीकरचा आहे का काय? नाही 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 स्पीकरचं नाही ते. या लॉकचं आहे बहुतेक त्या. सेंट्रल लॉक करून टाकले. काय म्हणताय? सेंट्रल लॉक हां सगळं इथलंच आहे, शोरूमचंच आहे. बाहेरनं काहीच केलेलं नाही आपण. गाडी सर्व्हिसिंगला पण कधी गाडी बाहेर दिली नाही आपण. गेले ना डिक्की सुद्धा गेले. हां तर मित्रांनो हे असं त्यांचं बोलणं असतं प्रत्यक्ष ज्यावेळी घटना घडते त्याच्यानंतर. आणि आता त्यांनी सांगितले की आता इन्शुरन्स क्लेमचे जे लोक असतील ते येतील, ते सर्वे करतील आणि त्यानंतर आम्ही तुमचा फीडबॅक तुम्हाला कळवू. जर त्यांनी ॲक्सेप्ट केलं, अप्रूव्हल केलं तर पुढच्या गोष्टी चालू होतील. अदरवाईज त्यांनी जर काही नाकारलं तर मग तुम्हाला ज्यावेळी ही गाडी जर काय काम करायचंच नसेल तर तुम्हाला जर तसंच घेऊन जायचं असेल तर त्याचे 500 रुपये आपल्याला इस्टिमेट चार्जेस जे काय असतात ते त्यांना पे करून मग आपल्याला गाडी घेऊन यावी लागते. म्हणजे प्रत्यक्षात एक असतं आणि प्रत्यक्षात घटना घडल्यानंतर एक असतं. तर हे अशा पद्धतीनं आहे. तर बघू आता त्यांचे इन्शुरन्सच्या लोकांचा ज्यावेळी मला फोन येईल आणि जे काही त्यांचा सर्वे होईल त्या सर्वेमधून नक्की त्यांच्याकडून कळून येईल. मलाही जे काही बोलायचं आहे ते त्यांना मी बोलून झालेलं आहे माझ्याकडून. तर बघूया काय आहे तो त्यांचा रिप्लाय आणि त्यानंतर ते देखील मी आपल्याला नवीन व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.